सद्गुरु महाराज की जय, सर्व साधु संतन की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञान मूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याविलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्ष्यभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ते, पूजामूलं गुरुपदम्, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। आदि बंधू त्या साधू संत सज्जनासी, त्यांनी केल्या अनंत उपकाराच्या राशी। काय उत्तराई होऊ तयाती या वाचेनी न वर्णवे। अनंत ब्रह्मांडाचे असणारे आनंद मालक, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आणि ह्या ठिकाणी परमपूज्य आदरणीय ज्ञानचक्षु ही पदवी प्राप्त करून केलेले लोकांनी आमच्या गुरुवर्यांना ज्ञानचक्षु ही पदवी बहाल केली, अशा असणारे ज्ञानी पुरुष, ज्ञानी संत गुरुमाय भगवान गिरी बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। खरोखरच माय बापू, मी काय आता कोणता कीर्तनकार नाही किंवा कोणता सत्संग विधाता नाही। मी एक साधा सुद्धा आपल्यासारखाच एक दत्तभक्त आहे की समोरच्याला उत्साहित करावं आणि त्यांच्यामधली जरी ऊर्जा कुठं कमी पडत असेल तर त्यांची ऊर्जा पुन्हा त्यांना जास्त मिळावी, हे ऊर्जा देण्याचं काम खरोखरच ही कला शिकावी तर आमच्या मेंढे मामाकडून शिकावी। खरोखरच माय बापू, बोलण्याचा एवढाच अट्टहास आहे की गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आमच्या मेंढे मामांनी हे वृक्ष जे लावले, तर खरोखरच या वृक्षाच्या याला वटवृक्ष ही उपमा दिली तर योग्य वाटेल असं मला वाटते। हे वटवृक्ष असा लावले मामांनी की वृक्ष तर वाढते चालूच आहे, वृक्षाची वाढ तर सतत चालू आहे। त्या वटवृक्षाच्या मुळाला पाणी घालण्याचं काम तर मामांनी सतत चालू ठेवलेलं आहे। हा वटवृक्ष एवढा वाढलाय की वर जाऊन त्याच्या पारंब्या पुन्हा जमिनीत जायला लागल्यात। अशा प्रकारचं वटवृक्ष ज्या मामांनी लावलंय, खरोखरच त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो की मायबापो, आजचा हा विषय आनंद सांप्रदायिक भक्तांचा उद्धार कसा होतो, उद्धार करण्यात ते काय करावं लागतं। गेल्या वर्षी मामाने मला सांगितले की गिरीबापू, चुकलं तर हरकत नाही, परंतु ग्रंथाचं विश्लेषण करा। तुम्हाला अडचण आली तर तुमच्या अडचणीला समाधान करण्यासाठी मी 24 तास तुमच्या पाठीशी आहे, असं मामांनी ज्यावेळेस मला शब्द दिला तेव्हापासून मी हे धाडस केले। बापू, खूप ग्रंथ माझ्याजवळ होते, मी आनंद संप्रदायाचाच आहे, माझे आजोबा वडील सर्व आनंद संप्रदायाची पताका घेऊन चालतात, माझ्या घरानं गिरी घराणं आहे, आमच्या आजोबाचे वडिलांचे हजारो शिष्य आहेत, परंतु तरीही मी त्याच्यापासून थोडं बाजूलाच होतो। पण ज्यावेळेस मामाच्या ह्या जे अखिल भारतीय देवदत्त परिवार या ग्रुपमध्ये सामील झालं, तेव्हापासून खरोखरच मला अशा व्यक्तींच्या प्रेरणा मिळाल्या की त्यामध्ये मी एक एक पाऊल पुढे जात गेलो। आणि खरोखरच म्हणतात ना की एकदा त्याची गोडी लागल्यानंतर माणूस ते गोडी ताकद त्या ठिकाणी कुठपर्यंतही जातो, त्याप्रमाणे मला ही गोडी लागली। काहीतरी माझं पूर्व संचित म्हणावं की मला ह्या मार्गामध्ये वळलो आणि वळल्यानंतर अशा सद्भक्तांची मला या ठिकाणी संवाद लाभला। तर आता मी विषयाला बदल देत नाही, मामांनी विषय ठेवलाय की आनंद भक्ताचा
उद्धार. आता मायबाप आपल्याला जर बोलायचं झालं तर पहिल्यांदा आनंद संप्रदाय म्हणजे काय, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. पहिल्यांदा जर या ठिकाणी म्हटलंय, मूळ जर आपण जाऊन मुळामध्ये जाऊन जर विचार केलो, आताच गणेश बापूंनी सांगितले की मोक्षाचे 4 मार्ग, त्यापैकी एक मार्ग मी बोलतो की मीन मार्ग. सांगितले की बाबा कुठून आलास, तू कोण आहेस, मूळचा तुझं मूळचं स्थान काय आहे, आणि त्या मूळच्या स्थानाचा शोध घेण्यासाठी हा माता विरुद्ध दिशेने विरुद्ध प्रवाहाने जात असतो. हे त्या मागचा अर्थ आहे. तसं त्या माशाच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायचंय की आपण कुठले आहोत, आपलं मूळ घर कुठलं आहे. कोण्या कारणासी आलासी तू येथे, आणि सांगावे आम्हा ते जड करी, आणि सांगावे आम्हा ते जड करी. अरे बाबा तू कुठला होय, कोण्या कारणासाठी इथे आलात, कशासाठी आलात, आम्हाला लवकर सांग. आणि पुढे जाऊन म्हणतात, आणि येली वस्तू कुठे ठेविली, आणि केव्हा गमाविली सांगा बघ. अरे बापा तू वस्तू घेऊन आलास, तू नुसतं आला नाही. तर कोण्या कारणासाठी आला, तू इथे काय कार्य करण्यासाठी आलास, आणि सोबत घेऊन आलेल्या वस्तूची तुला जाणीव आहे का, तू विसरलास. मग ते कोणती वस्तू आहे, त्या वस्तू कुठं ठेवलास, काय गमावून टाकलास, काय गमावून टाकलास, हे मला सांग नाही. तपा तर मायबापू आपल्याला आनंद संप्रदाय हा आपण स्वीकारलेला आहे. आनंद संप्रदायामध्ये आपण मार्गक्रमण करत आहोत. तर आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. ही प्रथम आपल्याला महत्वाची एवढी गोष्ट आहे की आपल्याला ओळख झाली पाहिजे. आपली जर आपल्याला ओळख नसेल तर आपण आनंद सांप्रदायिक म्हणण्याच्या योग्य नाही. आणि आपल्या समोर का मांडतो, ह्या मार्गाचा मांडण्याचा एक अर्थात आहे की मीन मार्ग म्हणजे माता हा पाण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवाह करत असतो. आपल्या बऱ्याच जणांना माहित नसेल, माहित असेल की माता हा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असतो. पाणी जर पूर्वेला वाहत असेल तर माता हा पश्चिमेला वाहत असतो. का वाहत असेल बरे, मग माशाला तेवढे त्रास घेण्याची काय गरज आहे. पाण्याच्या दिशेने वाहलं तर चालत नाही का. त्याला मग उलट कोणतेही काम जर आपण विरुद्ध दिशेने जर करायचं म्हणलं तर त्रास होणारच. मग त्या माता त्या ठिकाणी त्रास का घेत असेल, त्याचं काय कारण असेल. आपल्याला मीन मार्ग ग्रंथामध्ये का सांगितला, माशाचं उदाहरण का दिलं, तर त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. संत सचक मायबापू माता विरुद्ध दिशेने का जातो, तर याचं एकमेव कारण आहे आपल्याला ते पाहायचंय की ज्या ठिकाणाहून आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुळीचा विरळात आले. का मग या वाक्यामध्ये एवढं काही गुहित अर्थ धरलेला आहे गुह्य की आपल्याला त्याचा जर विचार केला तर खरोखरच आपल्याला ते मार्ग सापडतो. आनंद कुठला आहे आणि जीव कुठला आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे आनंद जीवाचा आणि जीव आनंदाचा, आणि संबंध कुठला सांगलाय, पुढचा संबंध सांगलाय. म्हणून हा जीव जे आहे तर हा आनंद मार्गाचा अंश आहे. आणि आनंद मार्गाचा अंश असल्या कारणाने हा मासा जिथं या पाण्याचं उगमस्थान आहे तिथपर्यंत तो मासा जाण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे तिकडे बघायची गरज नाही. आमचे मोहन बापू 1000 वेळेस बोध करतात, अरे बाबा नो इथं तिथं देव कुठेच नाही रे बाबा, देव तुझ्यामध्येच आहे रे.
फक्त तुझ्यातल्या देवाची ओळख तू करून घे. हा देव आपल्यामध्येच आहे. छोटस एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक आजीबाई होती. कोण आहोत, कशासाठी इथे आलो. आता या ठिकाणी आपल्याला गुरु महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, अरे बाबा तू तुझ्या स्वस्वरूपाची ओळख करून घे म्हटले. आपल्याला स्वरूपाची ओळख झाली का, आपला आपणच विचार करायचा आहे. आपल्याला दुसऱ्याला विचारायचं नाही. तरच आपला भक्ताचा म्हणजे आपल्या ह्या जीवाचा उद्धार होऊ शकतो. आपला विषय आहे आपल्या जीवाचा उद्धार. आनंद साप्रदायिक भक्ताचा उद्धार. उद्धार जर करून घ्यायचा असेल तर प्रथमतः आपला जीव काय होय, आपलं स्वरूप काय होय, आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि आपल्या स्वस्वरूपाची ओळख अशीच होते का. किती जणांना आपल्या स्वस्वरूपाची ओळख झाली. चांगलं नटलो खटलो, व्यवस्थित केस नीटनेटके ठेवलो, मेकअप केलो आणि आरशासमोर दर्पणापुढे जाऊन एवढं टाकलो आणि माझं मी स्वरूप बघितलं. हे झाली का आपल्या स्वरूपाची ओळख. नाही. मायापूर्वा भगवंतांना आपल्याला हे नरदेह प्राप्त करून दिले. 184 योनी फिरून हे नरदेह प्राप्त झाले. ते उगत नरदेह प्राप्त झाले नाही. हे सगळे 184 भोग भोगून, कर्म भोगून सगळं या ठिकाणी आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय. म्हणून स्वस्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल तर आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पाहावं लागेल. बाहेर जरी किती पाहिलं तरी आपल्याला कुठंच काही सापडणार नाही. त्याच्यासाठी स्वतःची ओळख, स्वतःच्या स्वरूपाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. अंतर्मनामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी आपल्याला आपली ओळख होते. देव पावयासी गेलो आणि देवाची होऊन गेलो. आजीबाईजवळ सुई होती, ती सुई हरवली आजीबाईची. आजीबाईची सुई हरवल्यावर त्या आजीबाईने 4-5 पोरांना बोलवले आणि म्हणाले की अरे बाळांनो, माझी सुई हरवलेली आहे, सुई शोधून द्या. मग ते आलेले 4 मुलं त्या ठिकाणी त्या सुईचा शोधाशोध करू लागले. शोध करता 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 खूप परेशान झाले. ती सुई काही त्या मुलांना सापडली नाही. पुन्हा त्या आजीबाईला जाऊन म्हटले, आजी तुझी सुई सापडत नाही. किती जरी म्हणून सुई सापडेल, सुई नाही, तुझी हरवली कुठं सुई. आता त्या आजीबाईला त्या मुलांनी प्रश्न केला. मग त्या आजीबाई म्हणाले, अरे बाबा सुई सापडली नाही का. नाही आजी, सुई सापडली नाही. मग तेव्हा ते आजीबाई म्हणाले, आजीबाईला म्हणले, आजी तुझी सुई सापडली कुठे होती ते ठिकाण सांग आम्हाला. मग तेव्हा आजीबाई म्हणाली, अरे बाबा तुम्ही कुठे शोधत होत्या. तर मुलं म्हणे, आजी आम्ही अंगणामध्ये शोधत होत्या. मग आजीबाई म्हणाले, अरे मुलांनो, माझी सुई अंगणात नाही, माझी सुई घरामध्ये हरवली होती. सुई कुठे हरवली होती. घरामध्ये हरवली होती. पण शोधायला कुठे मुलं बाहेर शोधायला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सुई ज्या ठिकाणी हरवली, ज्या घरामध्ये हरवली, म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये जे काही हरवलेलं आहे ते आपण सापडायचा प्रयोग करत नाही आणि बाहेर जे काही हरवले त्याचा शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथं हरवलंच नाही तिथं तुम्हाला सापडेल कुठून. म्हणून त्या बाह्य रंगाकडे पाहू नका. बाहेरची भक्ती करू नका, वरवरची भक्ती करू नका. आपल्या अंतर्मनामध्ये शोध घ्या. आणि आता तरी तू माझ्याकडे परत यावं म्हणून हा नरदेह दिलाय, प्राप्त झालाय. आणि हा नरदेहामध्ये आल्यानंतर सांगितले की बाबा त्या ठिकाणी आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी लागलेल्या आहेत. अवघ्या 4 गोष्टी आहेत, परंतु प्रत्येक योनीमध्ये सुद्धा या 4 गोष्टी आहेत. प्राण्याला आहेत, पशुला आहेत, पक्षाला आहेत, सगळ्यांनाच आहेत. सगळ्यांना गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर फार आयुष्य कमी आहे माझं बापू, फार कमी आयुष्य आपलं. आता
जवळजवळ मी तर म्हणतो की 70% आयुष्य आपलं गमावण्यात गेले. काही मोजकं आयुष्य आहे. या आयुष्यात सोनं करून घेण्यासाठी खरोखरच आपण सर्वजण आपलं संचित खूप चांगलं आहे की या ठिकाणी लवकरात लवकर आपण आनंद मार्गाला लागलो आणि एकत्र या ठिकाणी जमा झालो आणि आनंद मार्गाची पताका घेऊन आपण समोर निघालो. अहो वाटायला लागल्यावर त्रास किती हो, पण त्या ठिकाणी आपलं जे ध्येय आहे ते ध्येयाच्या जवळ तर आपण जाऊ. आमचे भरकटत बसले ते त्यांना रस्त्यात सापडला नाही, ते भरकटत राहणार, पुन्हा लक्ष ठेवण्या शिवणीमध्ये भोगावं लागणार आहे. आता सांगितले सांगता सांगता आमचे गुरुबंधू आमची रेखाताई सांगितली की 4 खाण्या सांगितलं, 4 खाण्या सांगितल्या त्या जीवाच्या. तर 4 खाण्या सांगितल्या, तर 4 खाणीमध्ये खरोखरच माणसाला हा एक नरदेह जारच खाणी, एकच खाणी येतो मी घरामध्ये सापडली ना, ते घर म्हणजे हे वय. ह्या घरामध्ये जे काही या ठिकाणी राजा येऊन बसलाय, जे आत्मा या ठिकाणी येऊन बसलाय, त्या आत्म्याची ओळख करून घ्या. त्या आत्म्याला विचारा, बाबा तू कोण आहेस, कशासाठी आलास, आणि तुला हे नरदेह सापडलं, या नरदेह सापडल्याचा सोनं करून घे. नरदेह येईना पुन्हा, अरे नरदेह येईना पुन्हा, साधे आपले काम. काय म्हणले, हा नरदेह पुन्हा पुन्हा येणार नाही, म्हणून काय केलंय, त्या नरदेहाला साधून घे म्हणले. नरदेह येईना पुन्हा, साधून घे आपलं काम. मग कोणाचं नाम घ्या म्हणले पुढे, गुरु महाराजांचं नाम घ्यायला सांगितले. बाबा हा नरदेह तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाही, मग हे गुरुचं नाम घे आणि या नरदेहाचं सोनं करून घ्या असं त्या ठिकाणी सांगितले. तर मग हे करत असताना हा जीव कुठला आहे, कुठं आलाय, कशासाठी आलाय, ते काय करायला आलाय, इथपर्यंत आपण आपल्या मनामध्ये ढोकून घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला जे कळत नाही ते आपल्या सद्गुरु महाराजांना, आपल्या गुरु महाराजांना विचारायचं की महाराज हे आम्हाला कळत नाही, आम्हाला सांगा. विचारल्याशिवाय गुरु महाराज कोणते सांगत नाही, लक्षात घ्या. आपापल्या गुरुंना विचारा, ज्ञान मिळवण्याचा आपल्याला अधिकार आहे त्या गुरुपासून. अहो आई बाळ रडल्याशिवाय आई बाळाला दूध पाजत नाही, खेळायला लेकरू खेळू दे म्हणते. ज्यावेळेस ते रडायला सुरू करते त्यावेळेस म्हणजे त्याला भूक लागली, काहीतरी पाजावं लागेल. तसं भक्ताची तळमळ अशी असली पाहिजे की सतत गुरुपाशी रडलं पाहिजे, उच्चार झाल्याशिवाय राहत नाही. काही गोष्टी आपण प्रमाणामध्ये ठेवल्या पाहिजे आणि त्या सरळ मार्गाने गेलो पाहिजे तरच शक्य आहे. आपण करायला एक, दाखवायला एक आणि व्हायला एक, मग तिथं आपला उद्धार होऊ शकत नाही. त्या ठिकाणी सांगितलंय, मग हे उद्धार करत असताना का प्रपंच सोडावं का, नाही. मग परमार्थ करावा, प्रपंच सोडून द्यावा का, नाही. मग परमार्थच करावा, प्रपंच सोडून द्यावा का, असंही नाही. एका ठिकाणी म्हटलंय, प्रपंच परमार्थ साधिती दोन्ही, शास निर्वाणीच सुख होय. काय म्हणले, परपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी ज्यांना साधिल्या त्याला त्या ठिकाणी निर्वाणीचं सुख भेटले म्हणते. अहो आपण परपंच करायला, प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ सुद्धा करायचा आहे. अहो तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले की बाबा प्रपंच ज्याला करता आला त्यालाच परमार्थ जमला म्हणून सांगितले, अन्यथा जमला नाही म्हणले. तुम्हाला परपंच सोडून देऊन नुसतं देवदेव करत बसा म्हणून सांगितलं नाही. आमचे मोहन बाबू बरेच सांगतात, मला आठवलं मोहन बाबूचं, पोट भरण्यासाठी कामधन आणि मग जीवाचा उद्धार करण्यासाठी नामधन आणि प्रेमामध्ये जगामध्ये प्रेम मिळवण्यासाठी प्रेमधन, हे तिन्ही जण आपण ठेवलं पाहिजे. सतत सार विचार ग्रंथामध्ये एक ओळी आलेली आहे, जे सतत जर काम करत नसेल, सतत त्याच्या हातामध्ये जर काम नसेल तर त्याच्या दरिद्र्याचं तोंड सुद्धा बघून म्हणून सांगितले त्या ठिकाणी आवडत म्हणून. कुठल्याच परमेश्वरांना आपल्याला काम सोडा म्हणलेलं नाही.
काम करा म्हणून सांगितले, सतत कामात राहा परंतु भगवंताच्या नामात राहा म्हणून सांगितले. अहो सतत काम पाहिजे, नुसतं काम सोडून सुद्धा नाम जमत नाही. ज्याला संसार जमलाय त्याला परमार्थ काही कठीण नाही, परंतु याच्यामध्ये 99.99 लोक संसारामध्ये फेल आहेत. 100% म्हणत नाही, 99.99% संसारामध्ये फेल आहेत लोक, म्हणून त्यांना परमार्थ जमणार नाही. अहो वाट तुम्हाला प्रपंचाची नीट करता आली नाही तर तुम्ही परमार्थाची काय करू शकता? अहो अर्धा परमार्थ तुमच्या प्रपंचामध्ये आहे, पण ते ओळखता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. मग हे करण्यासाठी काय करावं लागते? सद्गुरू महाराजाची कृपा व्हावी लागते. म्हणून मी आपल्या मेढे मामाला या ठिकाणी मी का आभार मानतो मेढे मामाचे, की खरंच ह्या अज्ञान जीवांना खरोखरच ओळख नाही काढण्याचं जे आता त्यांनी धरलाय. आणि आता कुठंतरी आपल्याला कळायला लागले की बाबा ते जीव काय होय, अविद्या काय होय, माया काय होय, जीव काय होय, शिव काय होय, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी कळायला लागल्या. कळल्याशिवाय मायाबापू आपल्याला काही सुचत नाही. कळलं तर त्याच्यावर आपण विचार करू, तर कळत नाही तर त्याच्यावर काय विचार करणार आहोत. म्हणून हा जीव कुठला होय, कुठं आलाय, हे आपल्याला आपल्या सत्संगाच्या माध्यमातून, आपल्या ग्रंथवाचनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जीवांना शहाणा करण्याचं काम या ठिकाणी आपल्या देवदत्त ग्रुपने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हा जीव त्या ठिकाणी आनंद मालकामधला जीव त्या ठिकाणी विद्या अविद्येने त्या ठिकाणी आकर्षित केला आणि आणत 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 त्या ठिकाणी कर्मभूमीला आणला. आणि कर्मभूमीला आणल्यानंतर हा या ठिकाणी मलिन झाला. जीवाला अविद्या लागली, शिवाला माया लागली. अशा पद्धतीचं आपण सर्वजण ऐकलेलं आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी दररोज ग्रंथ ऐकणारे भक्त आहात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण आपला विषय काय आहे की आनंद दत्तभक्ताचा उद्धार कसा झाला पाहिजे आणि या जीवाला मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी नाम पाहिजे आणि सर्वांशी मिळून राहण्यासाठी प्रेम पाहिजे. प्रेम ही एक अशी वस्तू आहे माय बापू की जीवा आहे, जीवा त्या जीवीने मधुर शब्द जर बोलला, प्रेम जर तुम्ही बाहेर त्या ठिकाणी दाखवलं तर या जिभीने तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचतील. आणि या जिभीने जर समजा वेगळे शब्द तुम्ही वापरले तर या पायाखाली सुद्धा तोडवतील. ते दोन्ही काम हे जीवा करते. म्हणून प्रेम असलं पाहिजे मुखामध्ये. प्रेम 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 प्रत्येकाला प्रेम द्या, तुम्हाला बरोबर प्रेम मिळेल. जसं आपण देसाल तसं आपल्याला मिळणार आहे मॅ बापू. म्हणून हे करत असताना आपल्याला 16 संस्कार सांगितले, त्याची सुद्धा आपण आठवण ठेवली पाहिजे. 16 संस्कारामध्ये राहत राहत त्याच्या विरहित कसं होता येईल ही सुद्धा कुसरी आपण शिकून घेतली पाहिजे. अहो भगवंतांनी 16 संस्कार सांगितले. मनोबुद्धी चित्त अहंकार हे आहेत. 4 प्रत्येकाचे 4 संस्कार सांगितले. असे 16 संस्कार आपल्याला सांगितले. परंतु या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा आपल्याला याच्या विरहित व्हायचे. एक 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 संस्कार आपल्याला बाजूला सारत जायचे, तरच आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष पदाचे आपण विराशी होऊ शकतो, अन्यथा नाही. आता मला सांगा, प्रपंच हे साधण्यासाठी एका ठिकाणी म्हटलंय, प्रपंच कर हा कसा, पाण्यात कमळ हा जसा. जसा कमळ त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या चिखलामध्ये राहतो, परंतु त्याला चिखल लागत नाही ना पाणी लागत नाही, त्याला स्पर्श होऊन येत नाही. किती त्याच्यामधून बुडून निघून त्याने वर निघला की पूर्ण पाणी चिखल बाजूला होऊन जाते. तसं संसारामध्ये राहा भक्तांनो, परंतु ते संसार लावून घेऊ नका. करा, संसार करणं आंबा करावंच लागते, परंतु त्या संसारामध्ये राहून कसं राहा, त्या कमळासारखं राहा. अंगाला चिखल लावून घेऊ नका, त्या संसारात चिखल लावून घेऊ नका, तरच तुमचा संसार नेटका झाला असं म्हणता येईल. आता नाही काय म्हणतो,
सद्गुरू पक्का मिळाला पाहिजे. म्हणून शरण कोणाला जावाव याचा विचार सद्भक्ताने केला पाहिजे. उगाच कोणालाही शरण जाऊन तुमच्या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. खरंच त्या सद्गुरू मालकापैकी त्या गुरुपाशी जर तसं मार्गाला पाठवण्याचं जर ज्ञान त्या गुरुकडे असेल तर त्या गुरुला शरण जावं. तर आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होऊ शकते, आपल्या जीवाचा उद्धार होऊ शकते. म्हणून पुढे त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला त्या प्रपंचामध्ये चालत असताना काही पालन करावं लागतात, त्या गोष्टी ठसून घ्याव्या लागतात आणि त्या पद्धतीनं सराव सुद्धा लागतं. तर त्या ठिकाणी धर्म सांगितलाय आपल्याला, धर्मानं चलावून सांगितले. धर्माचं जर आपण आचरण केलं तर आपला पाऊल वाकडा पडत नाही, आपले विचार वागमार्गाला जात नाहीत, आपला विचार इतर कुणीकडे भटकत नाहीत. धर्मानं काय सांगितलंय की बाबा सत्य, आपल्या भक्ताचा उद्धार या विषयावर चालू आहे आपलं, या जीवाचा. परंतु माय बापू पुढे जाऊन आपल्या अंतरंगामध्ये जर आपण डोकावून पाहिलं, आपल्या जीवाची जर आपल्याला ओळख झाली, आपल्या आत्म्याची जर ओळख झाली, आपल्या जीवाला आत्मा कसा करता येईल हा अट्टा जर आपल्या जीवाने जर ठरला तर हा जीव त्या ठिकाणी आत्मा होऊ शकतो, आत्माचा निजात्मा होऊ शकतो. त्या ठिकाणी पहिल्यांदा श्रवण महत्वाचं आहे, त्याच्यानंतर ध्यास महत्वाचा आहे, निज ध्यास महत्वाचा आहे, त्याच्यानंतर साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही, पण त्या प्रकारचा निजध्यास आपल्याला असला पाहिजे. त्या सद्गुरू बाबीला प्राप्त करण्याचा निजध्यास ज्या जीवानं धरलाय त्या जीवाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हा साक्षात्कार करून घेण्यासाठी हा जीवाचा अट्टहास असला पाहिजे. इकडे तिकडे न भरकटता हा आनंद मार्ग घट्ट धरला पाहिजे. गुरुने दिलेलं नामस्मरण सतत अहोरात्र त्या नामाचा ध्यास असला पाहिजे आणि इतर कोणीकडे न भरकटता सरळ मार्गाने जर आपण चाललो तर आपल्याला मोक्ष प्राप्ती काही दूर नाही मिळणार. अहो पहिला कृतायुग त्रेतायुग द्वापार युगामध्ये कितीतरी वर्ष लागले. अनुसया माईला 60,000 वर्ष तपश्चर्या करावं लागले. आपण ग्रंथामध्ये ऐकतो बद्रिकाश्रमामध्ये अनुसया माईला 60,000 वर्ष तपश्चर्या करावं लागले. तेव्हा त्या आनंद मार्गाची भेट झाली. ज्योती रूपामध्ये अनुसया माईच्या करकमलामध्ये उपस्थित झाले. परंतु ह्या कलियुगामध्ये तसं नाही. जरी मिळे सद्गुरु साचा तरी मोक्षेची तात्काळ. इथं आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. जर आपल्याला जर सद्गुरू जर खरा भेटला, आता पक्का ज्ञानी सद्गुरू जर आपल्याला भेटला माय बापू तर तात्काळ मोक्ष या कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. आपले पाहिजे सत्य तेच विचार आपले म्हणावं लागतात. आपलं ते सत्य कधी म्हणू नये. सत्य ते आपलं. बरेच लोक असतात मध ते सत्य म्हणतात, परंतु मध ते सत्य म्हणल्यावर चालत नाही. का सत्य होते? सत्य जे आहे ते मध आहे अंगीकारण्याची तयारी आपल्याला पाहिजे. म्हणून आनंद मार्गाच्या भक्तांनी सत्य ह्या गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सत्याचं वर्तन ठेवलं पाहिजे. सत्य ते मज आहे. मी असत्य कुठंच वागणार नाही, मी असत्य कोणतेच करणार नाही. मला कितीही जरी त्रास झाला, काही जरी झालं तर मी सत्य सोडणार नाही. हे तत्व आपण ठेवलं पाहिजे. हे धर्माचं पाय आहे पहिलं. त्याच्यानंतर दुसरा आहे विचार. आता विचार तर हे फार महत्वाचं आहे बघा. जिकडं मन जाईल तिकडं आपण सैरावैरापर्यंत सुटतो. परंतु विचार जर आपण चांगले जर केले, चांगल्या विचारसरणीने तर धर्मानं चाललं पाहिजे. शेवटी आपल्याला 40व्या पदानंतर एकच प्रश्न विचारला जाणार आहे.
तिथपर्यंत जर आपण त्या पद्धतीने गेलो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चेकपोस्ट लागणार आहे. चेकपोस्ट आमच्या बाबाच्या भाषेमध्ये चेकपोस्ट. मामा म्हणतात गाडीच्या पदावर चेकपोस्ट बसलेला आहे. तिथं विचारते आहे का शिक्का तुझ्याकडे? कर्माधर्माच्या विरहित खून आहे का तुझ्या? सांग काय खून. पण त्या ठिकाणी मग काय प्राप्त होते? मग तिथं आठवावं लागते कर्माधर्माच्या विरहित गुरुराज मग भेटले पांग फिटले जीवाचे. म्हणून गुरुराजाची भेट व्हावी. गुरु महाराजाची भेट झालं तर त्या ठिकाणी तिथून मुक्तता आहे. जीवाचा पांग फेटते, त्यांचा शिक्का पाहिजे तर कर्माधर्माच्या विरहित आपल्याला खून कळते. अन्यथा कर्माधर्माच्या विरहित खून कळत नाही. तिथून वापस यावं लागतं पुन्हा. म्हणून काही गोष्टी आपण आचरणामध्ये धर्मानुसार करावं लागतात. सत्य सोडलं नाही पाहिजे. माझ्यापासून आपल्या राष्ट्राचं एक वाक्य आहे, सत्यमेव जयते. का निवडलं असेल बरं? खूप पंडित होते आपल्या, खूप शास्त्रवेत्ते होते आपल्या देशामध्ये, खूप विचारवंत होते, तत्ववेत्ते होते, परंतु सत्यमेव जयते हाच वाक्य का निवडलं बरे? कारण सत्याचा हा विजय शेवटी असतो. म्हणून सत्य सोडलं नाही पाहिजे. की आम्हाला त्या ठिकाणी आमच्या क्षेत्रामध्ये असणारे, आमच्या गावाजवळ असणारे आमचे गुरुबंधू मोहन बापू, कल्याण बापू, आमचे भगवानगिरी बापू, आमचे दिगावर पाटील माने, असे बरेच भक्त आमच्या परिसरामध्ये आहेत. खरोखरच त्याचं कौतुक करायचं एवढं कमी आहे की खरोखरच आनंद नामाची पताका सतत आवडत राव. केव्हाही फोन लावतात, रात्री 12 वाजता फोन लावतात. एकदा फोन लावली की एक घंटा 2 मिनिटं फोन चालूच. एकदा बोलायला सुरू केलं आणि पुन्हा आमचे लातूरचे दत्ता बापूचा नॉन स्टॉप, खरंच नॉन स्टॉप आहे. एकदा जर बोलायला सुरू केले की आमच्या हातातलं काम बाजूला जातं, सगळं बाजूला जातं, फोन चालूच राहतात. म्हणजे खरोखरच एवढे ज्ञान आमच्या गुरुबंधूंकडून आम्हाला द्यायला घ्यायला मिळालं की खरंच आमचं काहीतरी अहोभाग्य आहे. आणि हे अहोभाग्य काहीतरी संचितामध्ये असल्या कारणाने आणि पुन्हा त्यांच्या मुखामध्ये एवढी लीनता ज्ञान असून सुद्धा आमचे मोहन बाबू तर प्रत्येक वेळेस म्हणतात, देवा तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया लागतो. अहो एवढी महान विभूती आहे की खरोखरच ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाचं सागर म्हणलं तरी त्यांना उत्तम कमी पडते, इतकं ज्ञान त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्या वागण्यामध्ये एवढी लीनता आहे, एवढी लीनता आहे त्यांच्या वागण्यामध्ये. खरोखरच तो गुण जर प्रत्येकानं जर घेतला तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हो, एवढं त्या ठिकाणी वागण्यामध्ये लीनता आहे त्यांच्या. म्हणून आमचे भगवान बापू सुद्धा बघा बोलत बोलतात आणि शेवटी काय म्हणतात, मी अज्ञान बालक बोबडा. बघा काय शब्द आहे त्यांची. काय म्हणतात, मी अज्ञान आहे, बालक आहे आणि बोबडा आहे. त्या भगवंताना मला त्याची बुद्धी आणि खरोखरच त्या आनंद मालकानेच या ठिकाणी मला काही तोडके मोडके शब्द बोलण्याची या ठिकाणी चालना दिली. आणि मी बोलत असताना काही या ठिकाणी माझ्या चुका झाल्या असतील तर आमचे मामा आणि सर्व सदभक्त या ठिकाणी सर्वांनी आपला अज्ञान बालक, अज्ञान बंधू समजून त्या ठिकाणी मला क्षमा करावी. आणि झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आनंद